नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे नॉलेज मॅटर्स. म्हणजे काय, तुमचं जे ज्ञान आहे हे खरोखरच जीवनामध्ये महत्त्वाचं आहे. नॉलेज म्हणजे काय तर एखादे माहिती किंवा एखादं स्किल म्हणजे कौशल्य तुम्ही जे एज्युकेशन म्हणजे शिक्षण किंवा तुमच्या अनुभवातून शिकता त्याला नॉलेज म्हणू शकतो. किंवा एखाद्या विषयाचं तुम्हाला पुस्तकातलं ज्ञान आणि प्रात्यक्षिकातून मिळालं जे गोष्ट आहे त्याला आपण ज्ञान म्हणतो. किंवा तुम्ही एखाद्या उत्तरामधून एखाद्या काम केल्यानंतर उत्तरामधून जे ज्ञान मिळतं त्याला आपण ज्ञान म्हणू शकतो. तर या ज्ञानाचे 6 प्रकार आहेत. पहिला आहे इंग्लिशमध्ये त्याला प्रायोरी म्हणतात, रिझनिंग, कारणं. तर हे जे ज्ञान आहे ह्या प्रकारचं ज्ञान त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एक्सपिरियन्स लागतो आणि हा जो एक्सपिरियन्स आहे म्हणजे अनुभव आहे, हा अनुभव तुम्हाला या ज्ञानातून मिळतो. दुसरं जे नॉलेज आहे हे आहे पोस्टिरियरी म्हणजे नंतरचं ज्ञान. तर या ज्ञानाला तुम्हाला प्रायोरी ज्ञान असणं आवश्यक आहे पूर्वीचं, आणि नंतरच तुम्ही ते ज्ञान मिळवू शकता. तिसरं जे आहे हे एक्सप्लिसिट नॉलेज. म्हणजे काय, ते तुम्ही काय करू शकता, तुम्ही एखाद रेकॉर्ड करू शकता आणि तुम्ही ते ट्रान्समिट म्हणजे दुसऱ्यांना देऊ शकता आणि हे एकापासून अनेक लोकांकडं तुम्ही देऊ शकता. चौथं नॉलेज आहे टॅक्टिक नॉलेज. हे नॉलेज हे मिळवायला खूप अवघड असतं आणि ते तुम्ही कोणत्याही मीडियानं देऊ शकत नाही. हे आपलं ज्ञान, आतलं जे ज्ञान आहे ते टॅक्टिक नॉलेज आपण म्हणू शकतो. प्रोपोजिशनल नॉलेज इट इज म्हणजे काय तर हे नॉलेज जे आहे हे तुम्ही मॅथमॅटिकल इक्वेशन किंवा हे नॉलेज जे असतात त्याला आपण प्रोपोजिशनल नॉलेज म्हणू शकतो. आणि नॉन प्रोपोजिशनल नॉलेज म्हणजे एखाद्या प्रॉब्लेमला जे आपण नॉलेज लावतो ते नॉन प्रोपोर्शनल. तर नॉलेज हे जे ज्ञान आहे तर आपण बघितलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये जी ज्ञानवंत लोक आहेत ती कायम गौरविली जातात. तर हे ज्ञान तुम्हाला घेताना संयम बाळगावा लागतो. ज्ञान हे कायम तुमचं जे ज्ञान आहे हे ज्ञान कोणी पळवून घेऊ शकत नाही. तुम्ही दिल्यानंतर ज्ञान वाढतं. नंतर ज्ञानामुळं तुम्हाला सर्वत्र तुमचा दबदबा वाढतो. नंतर ज्ञान तुम्ही जर आयुष्यात कमवलं तर हे ज्ञान तुम्हाला मरेपर्यंत राहतं. तर हे ज्ञान जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कायम तुम्हाला लर्निंग ॲटिट्यूड म्हणजे शिकण्याच्या अवस्थेत राहायला पाहिजे. आणि त्यामुळं तुम्ही ज्ञान जास्तीत जास्त मिळवून जीवनामध्ये यशस्वी व्हायचा प्रयत्न केला पाहिजे. बाय.